ते प्रथम जाण बुद्धी, मग ज्ञान जे निरवधी. असमोह सहन सिद्धी, क्षमा सत्य, मग शमदम दोन्ही. सुख दुःख वर्ते जे जनी, अर्जुना भावा भावमानी. भावाची माझी आता भय आणि निर्भयता, अहिंसा आणि समता. हे मम रूपची पांडुसुता, ओळखू तू. दान यश अपकीर्ती, हे जे भाव सर्वत्र वसती. ते मजची पासूनी होती, भूतांचा ठाई. जैसी भूते आहाती सिनानी, तैसेची हे वेगळाले मानी. एक उपजती माझा ज्ञानी, एक नेणती माते. पार्था, हे जे माझे भाव आहेत त्यात बुद्धी पहिली आहे. त्यानंतर अपार ज्ञान, मोहाचा पूर्ण अभाव, सर्व काही सहन करण्याची अपूर्व सिद्धी, क्षमा आणि सत्य हे माझे भाव आहेत. त्यानंतर मनोनिग्रह आणि इंद्रिय निग्रह हे 2 भाव, तसेच विश्वातली सुखदुःखे उत्पत्ती आणि लय हे सुद्धा माझेच भाव आहेत. मानवी मनातले भय आणि निर्भयता, अहिंसा आणि समता ही सुद्धा माझीच रूपे आहेत. दान, यश आणि अपकीर्ती हे भाव भूतमात्रांमध्ये सर्वत्र आढळतात. ते भाव सुद्धा मीच निर्माण केले आहेत. भूते वेगवेगळी असली तरी हे भाव सर्वत्र आहेत, मात्र ते भिन्न भिन्न स्वरूपात नांदतात इतकेच. यातले काही भाव माझ्याविषयीच्या ज्ञानात भर टाकतात, तर कित्येक भाव मला जाणून घेण्यात अपयशी ठरतात. अगा प्रकाश आणि कडवसे, हे सूर्याची स्तव जैसे. प्रकाश उदयी दिसे, तम अस्तुसी. आणि माझे जे जाणणे नेणणे, ते तव भूतांची या दैवाचे करणे. म्हणून भूती भावाचे होणे, विषम पडे. या परी माझा भावी, हे जीवसृष्टी आहे आघवी. गुंतली असे जाणावी, पंडुकुमरा. आता ये सृष्टीचे पालक, तया आधीन वर्तती लोक. ते 11 भाव आणिक, सांगेन तुझ. आपण डोळ्यांनी पाहतो तो प्रकाश आणि अनुभवतो तो मिट्ट अंधार, हे द्वैत केवळ सूर्याच्या उदय अस्तामुळे प्रत्यक्षात घडते. सूर्य उगवला की प्रकाश पडतो आणि सूर्यास्त झाला की अंधार घडतो. याप्रमाणे मला जाणून घेणे, माझ्या अस्तित्वाची खूण पटणे किंवा माझ्या अस्तित्वाविषयी मनात अंधार पसरणे, त्या संदर्भात अज्ञानी असणे, हे त्या त्या माणसाच्या कर्माचे दृश्य फळ असते. त्यामुळे भूतमात्रांना माझ्या ठिकाणी कमी जास्त विकार दिसतात इतकेच. तू लक्षात घे की संपूर्ण भूतसृष्टी माझ्या या भावांच्या ठायी पूर्णपणे गुंतली आहे. आता तुला सांगतो, या सृष्टीचे जे 11 पालन करते, त्यांच्या अधीन ही सर्व जीवसृष्टी नांदत असते. ते 11 भाव तुला आता सांगतो. तरी आघवांची गुणी वृद्ध, जे महर्षीं माजी प्रबुद्ध. कश्यपादी प्रसिद्ध सप्तऋषी, आणि कही सांगिजतील, जे 14 आतील. स्वयंभू मुख्य मुदल, चारी मनु. ऐसे हे 11, माझा मनी जाहाले धनुर्धरा. सृष्टीची या व्यापारा, लागोनिया. जय लोकांची ये व्यवस्थान पडे, जय या त्रिभुवनाचे काहीन मांडे. तै महाभूतांचे दळवाडे, अचुंबित असे. तैची हे जाहाले, इही लोकपाळ केले. अध्यक्ष रचून ठेविले, इही जन. म्हणून 11 हे राजा, मग येर लोक यांची या प्रजा. ऐसा हा विस्तारू हा माझा, ओळख तू. सर्व महर्षींमध्ये गुणांनी, तपाने,
ज्ञानाने श्रेष्ठ असे कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ असे 7 ऋषी आहेत. 14 मनूंमध्ये मूळ 4 मनू म्हणजे स्वयंभुव, स्वारिचिश, उत्तम आणि तामस आहेत. सप्तर्षी आणि 4 मनू धरून हे 11 भाव सृष्टीच्या चलनवलनासाठी माझ्या मनामध्ये निर्माण झाले. या चतुर्दश लोकांची रचना झाली नव्हती. जेव्हा त्रिभुवनाला आकार प्राप्त झाला नव्हता तोपर्यंत पंचमहाभूतांचा समुदाय अस्पष्ट होता. हे 11 भाव माझ्या मनी निर्माण झाले. त्यांनी 8 दिशांचे लोकपाल नेमले. हे जे 11 भाव तुला मी कथन केले ते कश्यपादी 11 राजे आहेत आणि संपूर्ण विश्व ही त्यांची प्रजा आहे. थोडक्यात काय तर प्रकट असे जे चराचर विश्व आहे तो माझाच विस्तार आहे, हे तू ध्यानात घे. पाहे पा आरंभी बीज एकले, मग तेची विरूढलिया बुड जाहले. बुडी कोंभ निघाले खांदियाचे, खांदियापासून अनेका पसरालिया शाखोपशाखा. शाखांस्तव देखा पल्लव पाने, पल्लवी फूल फळ, एवं वृक्षत्व जाहाले सकळ. ते निर्धारिता केवळ बीजचिते, तैसे मी एकची पहिले. मग मी तेची मनाते व्याले, तेथ सप्त ऋषी जाहाले आणि 4 मनू. ही लोकपाळ केले, लोकपाळी विविध लोक सजिले. लोकांपासून निपजले प्रजाजात, ऐसे हे विश्व येथे मीच प्रसवलो ना निरुते. परिभावाचे निहाते माने जया. हा माझा विस्तार आता नीट समजावून सांगतो. तो असे पहा की प्रारंभी बी एकलेच असते, परंतु ते बी जमिनीत पेरले की त्याला अंकुर फुटतो, मुळे फुटतात. अंकुर जमिनीला भेदून वर येतो, बुंधा तयार होतो, त्याला मग फांद्या फुटतात. या फांद्यांना मग अनेक छोट्या मोठ्या उपशाखा फुटतात. त्यांना पालवी फुटते, पाने लागतात. पाना फुलांनी वृक्ष बहरू लागतो, वृक्षाचा विस्तार वाढू लागतो. पार्था, तू काळजीपूर्वक विचार केलास की तुझ्या लक्षात येईल की एका बीपासून हे सर्व निर्माण झाले. त्या बीप्रमाणे मी पूर्वी एकटाच होतो. मला वाटले मी अनेक रूपात प्रकट व्हावे. त्यातून सप्तर्षी आणि 4 मनू निर्माण झाले. त्या 11 जणांनी 8 लोकपालांची निर्मिती केली. त्या लोकपालांनी विविध प्रकारचे लोक निर्माण केले. त्या लोकांपासून प्रजा निर्माण झाली. ह्याप्रमाणे मी ह्या दृश्य विश्वाची निर्मिती केली. ह्या जगाचा विस्तार मीच केला. हे ज्याला नेटकेपणाने समजते त्याला श्रद्धेने हे विश्व पाहता येते, त्याला माझ्या अस्तित्वाची जाणीव होते. या लागी सुभद्रापती, हे भाव या माझिया विभूती. आणि याची या व्याप्ती व्यापिले विश्व. म्हणून गा या परी ब्रह्मादि पिपीलिकावरी. मी वाचून दुसरी गोठी नाही. ऐसे जाणे जो साचे, तयाचे रे जाहाले ज्ञानाचे. म्हणून उत्तम मध्यम भेदाचे दुःस्वप्नतया. म्हणून हे पार्था, हे माझे जे मानस भाव म्हणजेच माझ्या विभूती आहेत, यांनीच तर हे अवघे विश्व व्यापलेले आहे. आणि या एकाच कारणास्तव ब्रह्मदेवापासून छोट्याशा मुंगीपर्यंत या संपूर्ण विश्वात माझ्या व्यतिरिक्त दुसरी वस्तूच नाही. ह्या माझ्या विश्वव्यापी अस्तित्वाला जो जाणतो त्याला शाश्वत ज्ञानाची अखंड जागृती प्राप्त होते. त्याचा दृश्य परिणाम काय होतो तर हे उत्तम आणि हे वाईट हा भेदभाव, हे तर तम भावाचे दुःस्वप्न तो कधीच अनुभवत नाही. मी माझिया विभूती, विभूती व्यष्टलिया व्यक्ती.
हे आघवे योग प्रतीती एकची मानी, म्हणून निशंके येणे महायोगे, मज मीनला मनाचेनि आंगे, एथ संशय करणेन लगे, तो त्रिशुद्धी जाहला, काजे ऐसे किरीटी, माते भजे जो अभेदा दिठी, तयाचिये भजनाचिये नाटी, सूती मज, म्हणून अभेदे जो भक्ती योगू, तेथ शंका नाही नये खंगू, करिता ठेला तरी चांगू, ते सांगितले षष्ठी, तोची अभेदु कैसा, हे जाणा वया मानसा, साध झाली तरी परियेसा, बोलिजेल. मी माझ्या सर्व विभूती आणि या सर्व विभूतींनी व्यापलेली संपूर्ण जीवसृष्टी हे सारे ज्ञानीपुरुष योग बळाने जाणतो. त्यामुळे हा योगी भक्त निशंकपणे योग बळाने माझ्याशी मानसिक पातळीवर एकरूप होतो. त्याच्या बाबतीत शंका घेण्याचे कारणच नाही. जो अभेद दृष्टीने माझे भजन करतो त्याच्या त्या अपूर्व भजन छंदात मी स्वतःला झोकून देतो. म्हणून हा भेदरहित केवळ अभेदातून निर्माण झालेला भक्तियोग आहे. यात कसल्याही प्रकारची शंका नाही की त्याचा कधीही नाश होत नाही. तुला मी हे सारे मागे 6व्या अध्यायात सांगितलेले आहे. ह्या अभेद भक्तियोगाचे स्वरूप कसे जाणून घ्यायचे असे तुझ्या मनात आले असेल तर मी ते तुला आता समजावून सांगतो. तरी मीची एक सर्वा, या जगा जन्म पांडवा, आणि मजची पासून आघवा, निर्वाहो यांचा, कल्लोळ माळा अनेगा, जन्म जळींची पैगा, आणि तया जळची आश्रयो तरंगा, जीवन ही जळ, ऐसे आघवांची ठाई, तया जळची जेवी पाही, तैसा मी वाचून नाही, विश्वी ये, ऐसिया व्यापका माते, मानून जे भजती फलते थे, परिसाचो कारे उदिते, प्रेम भावे, देशकाळ वर्तमान, आघवे मजसी करून अभिन्न, जैसा वायू होनी गगन, गगनींची विचरे, ऐसे निजे निज ज्ञानी, खेळत सुखे त्रिभुवनी, जगद्रूपा मनी, साठवूनी माते, जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित, जाण माझा. ह्या संपूर्ण विश्वाचे उगमस्थान मीच एक आहे हे तुझ्या लक्षात आले ना रे पार्था? माझ्यामुळे ह्या सर्वांचा, सर्व प्रकारचा निर्वाह चालतो. सर्वांच्या आयुष्याला लाभलेले स्थैर्य आणि प्राप्त झालेली गती माझ्यामुळे चालते. पाण्यावर जन्म पावणारे तरंगांचे कल्लोळ जे असतात त्यांना पाण्याचाच आश्रय असतो आणि ह्या तरंगांचे जीवन शेवटी पाणीच असते. ह्या उमटणाऱ्या तरंगात जसे पाणीच असते त्याप्रमाणे या विश्वात सदैव उमटणाऱ्या जीवरूपी तरंगात मीच असतो. माझ्या वाचून या विश्वात वेगळे अस्तित्व दुसरे काहीच नाही. असा मी विश्वव्यापक आहे. या माझ्या शाश्वत स्वरूपाला जे प्रेमाने भजतात ते माझे भक्त. आकाशातला वारा आकाशातच संचार करतो त्याप्रमाणे माझे सर्व परमभक्त देश, काळ आणि वर्तमान व्यवहार माझ्याशी एकरूप होऊन अभिन्न भावाने करतात. विश्वरूप झालेला मी मला आपल्या अंतःकरणात साठवत निजज्ञानात सुखाने क्रीडा करतात. म्हणून पार्था तू एक लक्षात ठेव की जो जो जीव तुला भेटेल ते ते माझेच भगवंत स्वरूप तू मान. हा माझा भक्तियोग तू ध्यानात घे.